ठरलं तर मग प्रेक्षकांनो, मालिका तर आता दिवसेंदिवस रंजक वळणावरती येताना आपल्याला दिसत आहे. इकडे आता प्रियाला पकडण्यासाठी अर्जुन सायलीने जो काही ट्रॅप रचलाय, त्यामुळे एका दगडात तीन पक्षी मारले जाणार आहेत. प्रिया खोटी, तन्वी आहे हे तर सत्य सगळ्यांच्या समोर येणारच आहे. पण त्याचबरोबर आता मात्र इकडे साक्षी आणि सचिन यांना पकडण्यासाठी प्रियाचं त्यांच्यासोबतचं जे काही संबंध आहेत ते समोर आणण्यासाठी आणि त्याचबरोबर प्रिया खरी बबली नाहीये हे सिद्ध करण्यासाठी अर्जुन सायली यांनी आता इतका जबरदस्त ट्रॅप रचला प्रेक्षकांनो, की त्या ट्रॅपमध्ये एका झटक्यात तिघ जण अडकलेत. इतकंच नाहीये तर आता या तिघांना अटक करण्यासाठी दुसरं तिसरं कोणीही मदत करणार, तर आता स्वतः अश्विनच्या समोर हे सत्य येणार आहे. इकडे आता स्वतः अश्विन असं काहीतरी बघणार आहे की त्यानंतर मग आता प्रिया ही बबली तर आहे हे तर उघडकीला येणारच आहे. पण त्याचबरोबर प्रियानेच आता इकडे सचिन आणि अस्मिताला मदत केले आणि तिनेच सचिन आणि साक्षीला मदत करत अस्मिता समोर हे सत्य आणल्याचं ज्या वेळेला समोर येणार, पेटून उठलेला प्रताप आणि इकडे आता अश्विन प्रियाला पकडण्यासाठी स्वतः मदत पोलिसांना कशी करणार, काय करणार, सगळं कसं घडलंय, काय घडलंय या व्हिडिओमध्ये पाहू. फायनली अर्जुन आणि सायलीच्या हातामध्ये हुकुमाचा एक्का लागलाय, तो म्हणजे सँडी. सँडीला आता बघितल्यावरती अर्जुन त्याला सांगतोय, हे बघ कसं आहे ना, तू प्रियाचा बॉयफ्रेंड होतास हे सत्य सायलीला माहिती आहे आणि त्याचमुळे आता आम्हाला तुझी मदत पाहिजे. आम्हाला माहिती आहे की तुम्ही तुझा सुद्धा वापर करून घेतलेला आहे आणि तुझा वापर करून तुला सुद्धा फेकून दिलंय हे सत्य आम्हाला सुद्धा माहिती आहे आणि त्याचमुळे आता इकडे तुझी मदत सुद्धा आम्ही करू आणि आता तुला एखादा चांगला जॉब पण देऊ, कारण प्रियाने फसवलेल्यांची लिस्ट खूप मोठी आहे आणि प्रिया कित्येक जणांना फसवते माहिती आहे. जॉबचं आमिष मिळाल्यावरती त्याला माहिती आहे की अर्जुन सुभेदार हे आता खूप मोठे वकील तर आहेतच, पण आता ते आपली मदत पण करतील, कारण ते शब्दाचे पक्के आहेत. त्यानंतर तो सांगायला लागतो, हे बघा हे काही फोटो आहेत, म्हणजे आता मुळातच ज्या वेळेला प्रिया माझ्या सोबत होती ना, त्यावेळेला तिने आता मला काही फोटो दाखवले होते. असं म्हटल्यावर ती लगेचच तो आता अर्जुन सायलीला काही फोटो दाखवायला लागतो. अर्जुन सायली ते फोटो पाहते आणि त्यावरती मग आता सायली सांगते, अहो हे तर प्रिया आणि आता तिचे घरचे फोटो आहेत. यावरती तो म्हणतो, हो मुळातच ही आता बबली सदाशिव लोखंडे आहे हे तिला आधीपासून माहिती होतं. यावरती सायली सांगते, पण पण आता मी बबली आहे हे सत्य कसं काय ती करू शकते. यावरती सँडी सांगायला लागतो, तुम्हाला माहित नाहीये ती काहीही करू शकते. जर का तुम्हाला ही खोटी तन्वी आहे हे तर समजले, पण जर का तुम्हाला खरी तन्वी कोण आहे हे जाणून घ्यायचं असेल ना, तर आता ट्रॅप रचूनच तुम्ही हे सगळं करा. म्हणजे कसं आहे, ती तुमच्या मागावरती 100% असणार आहे. ती इतकी धूर्त मुलगी आहे ना, की तुम्ही तिच्या विरुद्ध काहीतरी कारस्थान करताय हे तिला 100% माहिती असणार आहे आणि त्यामुळे तुमच्या हालचालींमध्ये तिचं लक्ष असणार आहे. तुम्ही एक काम करू शकता, तुम्ही जर का आता इकडे असं सिद्ध करायचा प्रयत्न करताय की ती बबली नाहीये, म्हणून तिची आणि खऱ्या तन्वीच्या आईची DNA टेस्ट करण्याचा तुम्ही प्रयत्न केला, तर ती मुलगी एक काम करेल, ती आता तिचे सॅम्पल बदलून खऱ्या तन्वीचे सॅम्पल ठेवेल आणि त्यामुळे तुम्हाला लक्षात येते का, तुम्हाला खरी तन्वी सापडेल. एकदा का खरी तन्वी सापडली की मग खोट्या तन्वीचा पर्दाफाश सगळ्यांच्या समोर आणि पोलिसांसमोर करणं शक्य आहे. असं म्हटल्यावरती अर्जुन सायलीला खरं तर त्या सँडीचं कौतुकच वाटायला लागतं. म्हणजे हा सँडी प्रियाचा बॉयफ्रेंड होण्याच्या पक्का लायकीचा आहे, कारण जशी प्रिया धूर्त तशाच पद्धतीने तो विचार करतोय. तो सांगतोय, सर त्याच्यापेक्षा सुद्धा तुम्हाला जर काही मदत हवी असेल ना, तर आता ती मदत करायला मी तयार आहे. फक्त तुम्ही मला नोकरीचं म्हटलात ते. अर्जुन म्हणतो, 100%. फक्त प्रियाला कळलं नाही पाहिजे की आपण एकत्र आहोत. झालं. अर्जुन सायलीने आता मोठा डाव इकडे तोपर्यंत आता इकडे झालेली आहे. अस्मिताने फोन केलेला आहे सचिनला आणि सचिनला ती सांगत आहे की आपल्याला मुलगा झालाय. कुठेही काही झालं तरी सचिनला मुलगा झालाय म्हटल्यावरती जगा वेगळा आनंद झालेला आहे. प्रत्येक बापाला जो आनंद होतो तोच आनंद त्याला झालाय. अस्मिताविषयी त्याला फार काही वाटत नसलं तरी बाळ म्हणजे त्याचा जीव की प्राण आहे. आणि अस्मिता सांगते, सचिन येशील ना, अरे लवकर ये ना मला भेटायला. यावरती आता सचिन सांगायला लागतो, 1 मिनिट तुला मी नंतर फोन करतो, कॉल बॅक करतो, ठेव फोन. कारण त्याला माहिती आहे की ही महामाया बाजूला बसलेली आहे. त्यावरती मग आता साक्षी इकडे गडबडते आणि साक्षी सांगायला लागते, कुणाचा कॉल होता, बोल लवकर, कुणाचा कॉल होता. यावरती तो सांगायला लागतो, अस्मिताचा कॉल होता, मी सांगतोय ना तुला, ऐक. ती मला सांगते आहे की त्याला मुलगा झालेला आहे आणि त्याचमुळे आता मात्र ती मला भेटायला बोलवते. यावरती मग आता इकडे सांगायला लागते, ती म्हणजे साक्षी, मग तू तिकडे जाणार आहेस का. तो म्हणतो, मी तुला बोललोय का मी तिकडे जाणार आहे. मी अजिबात तिकडे जाणार नाहीये, तिचा माझा काही तसा संबंध नाहीये.
म्हणजे मला फक्त बाळासाठी. यावरती ती सांगायला लागते, बाळासाठी असो किंवा काही असो, तू तिकडे जाणार नाही 100%. तो सांगतो ठीक आहे, पण मला बाळाची ओढ तर वाटणारच ना. यावरती आता साक्षी विचार करते, काहीही झालं तरी सुद्धा या सचिनचं बाळ पण ह्याच्यापासून हिसकावून घेतलं पाहिजे. जर का बाळच राहिलं नाही तर हा अस्मिताकडे कसा जाईल. आणि असा विचार करत ती प्रियाला कॉल करते, कारण या सगळ्यामध्ये जर मला कुणी मदत करू शकत असेल तर ती प्रियाच आहे. यावरती मग आता साक्षी सचिनला एक डील देते. साक्षी सचिनला सांगायला लागते, हे बघ, तुला बाळाचं हे वाटते ना, मला माहिती आहे की एका बापाला मुलीबद्दल मुलाबद्दल काय वाटू शकतं ते. माझे अण्णा माझ्यावरती किती प्रेम करतात हे मला माहिती आहे. पण पण आता त्या अस्मिता सोबत तुला राहायचं नाहीये. तुला पैसा अडका जे काही हवंय ते मी द्यायला तयार आहे. फक्त आता तुझं बाळ तुझ्याकडे आलं तर आपण कॅनडाला निघून जाऊ शकू का. यावरती आता सचिनला काय उत्तर द्यावं कळत नाहीये आणि आता तो गडबडलाय. म्हणजे म्हणजे तू काय करणार आहेस. यावरती मग आता साक्षी सांगायला लागते, म्हणजे तू मला फसवतोयस का. तुला माझ्यासोबत राहायचं नाहीये का. तो म्हणतो, असं कोण बोललंय. मला तुझ्यासोबत राहायचं आहे आणि तुझ्यासोबत राहायला आवडेल. ती सांगते ठीक आहे, मग बाळाला आणण्याची व्यवस्था मी करते. आता मात्र सचिन गडबडलाय आणि आता त्याला काय करावं कळत नाहीये. म्हणजे ही बाळाला इकडे आणणार. नाही नाही, इतक्या बाळाला, छोट्या बाळाला आईपासून तोडून काय करू. आणि त्यावरती सचिन सांगतो, तू एक काम कर, तू मला काही दागिने पैसे दे. म्हणजे देणेकऱ्यांचे पैसे जर चुकते केले तर विजा आणि ह्याची प्रोसेस लवकरात लवकर सुरू होईल आणि ती प्रोसेस लवकरात लवकर सुरू करून आपण आता इकडून निघू शकू. यावरती ती सांगते ठीक आहे. आता साक्षी इकडे प्रियाला कॉल करते. साक्षीने प्रियाला कॉल करून, प्रिया मला तुझ्या मदतीची गरज आहे. म्हणजे आता काही सांगितलं तरी सुद्धा प्रियाला ती प्लॅन सांगते. ती प्रियाला सांगायला लागते की हे बघ, मला ना अस्मिताच्या बाळाला पळवायचं आहे. आता प्रिया गडबडते आणि ती सांगते, तू म्हणजे साक्षी सांगायला लागते की तुझ्या जर का माहितीमध्ये त्या हॉस्पिटलमधलं कुणी असेल तर त्या अस्मिताच्या बाळाला पळवायचं. आता प्रियाचं डोकं इतकं फास्ट चालतं, तिला लगेच सँडी आठवतो. कारण सँडीने आता मात्र तिने पाहिलेलं असतं की हॉस्पिटलमध्ये वॉर्ड बॉयचं काम करतोय. आणि प्रिया आता विचार करायला लागते, या या साक्षीची मदत करायला काही मी मूर्ख नाहीये. पण पण या साक्षीची मदत करणं माझ्या पथ्यावरती आहे. कारण कारण जर का अस्मिताचं बाळ हिने पळवलं तर घरामध्ये इतका राडा होईल, जो राडा कधीच झाला नाहीये. आणि आणि माझ्यावरून यांचा फोकस हलेल. मग आता प्रिया विचार करते आणि लगेचच सँडीला गाठते. आणि सँडी म्हणतो, अरे वा, तुला इतक्या लवकर माझी आठवण कशी आली. प्रिया म्हणते, हे बघ, आपल्यामध्ये जे काही होतं ते झालंय. आपला व्यवहार पैशाचा राहील. तुला पैशाची गरज आहे, मला माहिती आहे. मी तुला माल करून टाकेन. यावरती तो म्हणतो, अच्छा, आपण काम काय आहे. त्यावरती आता मात्र लगेचच ती सांगायला लागते, एक काम करायचं आहे. म्हणजे आता तू ते अस्मिता आलेली आहे ना तिकडे, अस्मिता सचिन दीक्षित या नावाची एक मुलगी तिकडे आलेली आहे. तिची डिलिव्हरी झाले आणि तिला मुलगा झालेला आहे. तर आता एकच काम करायचं आहे, ते म्हणजे तू आता तिकडे जायचं. तिकडे गेल्यावरती तिला आता तिच्या बाळाला किडनॅप करायचं. यावरती तो म्हणतो, अरे बाबा, ही तर खूप रिस्कचं काम आहे. त्यावरती प्रिया म्हणते, जितकी रिस्क आहे ना तितके पैसे तुला मिळतील. बोल, किती तुझी फक्त अमाऊंट बोल. किती लाख पाहिजेत तेवढे बोल. हे तुला पैसे मी नाही देणार आहे. हे तुला पैसे आता एका मोठ्या व्यक्तीकडून मिळणार आहेत. असं म्हटल्यावरती मग आता तो सांगायला लागतो, ठीक आहे. आणि आता प्रियाने 1-2 वाक्यामध्ये पूर्णपणे जवळ-जवळ सगळी स्टोरी इकडे आता सँडीला सांगितले. त्याच्यामुळे सँडीला आता प्रियाचं सगळं गुपित कळलंय. पण सँडीला आता ह्या पैशांच्या पेक्षा त्याला आता इकडे अर्जुन सुभेदारांकडून मिळालेली नोकरी ही लाईफ टाईमसाठी राहणार असते. आणि सँडी सुद्धा प्रॅक्टिकल विचार करतो की ठीक आहे, जर का आता ही मला पैशाची ऑफर देते ना, तर इकडून पैसे घेतो आणि आता अर्जुन सुभेदार यांना मदत करतो. त्यांना मदत करून आता ताबडतोब हिचाच पत्ता कट करून टाकतो. मला फसवते काय. आणि तो सांगतो, ठीक आहे, पण मी आधी पैसे घेईन आणि मग त्या मुलाला किडनॅप करेन. यावरती ती सांगते, ठीक आहे, पण आता तू ज्या वेळेला त्याला किडनॅप करायला जाशील, म्हणजे मुलाला घेशील, त्याच वेळेला मी आता तुला पैसे देईन. असं म्हटल्यावर ती सँडी लगेचच अर्जुन सायलीची भेट घेऊन तो आता प्रियाचा प्लॅन सांगतो. तो सांगायला लागतो, खरं तर आता इकडे मी हे करणार नाहीये, पण आता मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगत आहे कारण तुम्ही मला आता वचन दिलंय की तुम्ही मला नोकरी द्याल. तुम्ही फसवणार तर नाही ना. यावरती अर्जुन म्हणतो, आता जे काही तू सत्य मला सांगितलंस ना, त्यानंतर तुला फसवायचा प्रश्नच येत नाहीये. तुला कळतंय का. आता जे काही तू बोलतोयस ना, ते आमच्यासाठी किती प्रेशियस आहे. अस्मिताबाईच्या बाळाला जर का ही प्रिया काही करण्याचा प्रयत्न करेल ना, तर हिला सोडणार नाहीये मी.
आणि त्यावरती मग आता तो सांगायला लागतो, खरं सांगू का, तर आता ही तो प्रयत्न का करते मला माहित नाहीये, पण यात तिचा पण स्वार्थ असणार आहे. तिचा स्वार्थ असल्याशिवाय ती दुसरं काही करणार नाहीये. त्यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो, काही नाही, ते आम्हाला समजलेलं आहे की ती आता तन्वी आहे, म्हणून तो फोकस हटवण्यासाठी ती हे सगळं करते. यावरती सँडी सांगायला लागतो, अजून एक गोष्ट सांगतोय. ती बोलता बोलता एक वाक्य बोलून गेली होती. तिने सांगितलं होतं की आता हे काम तिच्यासाठी नाहीये, तर कोणीतरी तिसरी व्यक्ती पैसे देणार आहे आणि आता ती व्यक्ती गुंड टाईपची आहे आणि त्याचमुळे आता तुला पैशांची काहीही कमतरता भासणार नाहीये. असं म्हटल्यावरती आता इकडे लगेचच सायलीच्या डोक्यामध्ये ट्यूब पेटले आणि ती म्हणते, अर्जुन सर, अहो ही तर व्यक्ती साक्षी असू शकते. म्हणजे साक्षी आणि सचिन भाऊजी यांनी हा प्लॅन नसेल ना केला. अर्जुन म्हणतो, 100%. आता या तिघांना एकत्रितरित्या पकडण्यासाठी आम्हाला तुझी मदत लागेल. यावरती तो सांगायला लागतो, ठीक आहे, जी मदत हवे ती मी करेन. मुळातच मला आता तिचा बदला घ्यायचाच आहे, मला फसवल्याचा बदला. पण मला नोकरीचं जास्त गरज आहे. खरंच सांगतोय, तुम्ही मला नोकरी द्याल ना? तो अर्जुन सांगायला लागतो, काळजीच करू नकोस, मी माझ्या फर्ममध्ये तुला नोकरी देईन, चिंता करू. फक्त आणि फक्त तू आता ते आम्हाला पकडून दे आणि तू आमच्यासाठी काय काम करतोयस ना, तुला खरंच माहित नाहीये की आता आम्ही तुझे किती ऋणी असणार आहोत. अर्जुन सारखे सारखे आभार मानतोय आणि आता फायनली प्लॅन ठरलाय. तो सांगायला लागतोय की आज रात्रीचा प्लॅन आहे. आज रात्री ते आता मला पैसे देऊन या बाळाला घेऊन जाण्याचा प्लॅन करणार आहेत. तर आता तुम्ही त्याच रात्री तिकडे तयार राहा. म्हणजे आता असा सीन तयार करा की आता तिचं काम सोपं झालंय असं तिला वाटेल. त्या दिवशी आता कुणीही तिकडे राहणार नाहीये किंवा आता अचानक काहीतरी तुमची इमर्जन्सी आले म्हणून आता तुम्ही तिच्यासोबत नाही आहेत असं घेऊया. पण सगळ्यांनी दबा धरून बसायचं आहे. काहीही झालं तरी सुद्धा तिला बरोबर अडकवायचं आहे. असं म्हटल्यावरती मग आता इकडे अर्जुन सायली यांचा प्लॅन ठरतो आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे सचिन अस्मिताला ऍक्च्युली फोन करून सांगण्याचा प्रयत्न करतोय की आता आज बाळाला पळवण्याचा प्लॅन आहे, त्यामुळे सिक्युरिटी अलर्ट ठेव किंवा आज तू कुणाला घरी सोडू नको. पण त्याच वेळेला तिकडून आता साक्षी आले आणि ती आता सचिनचा फोन काढून घेते. फोन काढून घेतल्यावरती, माझ्यासोबत डबल गेम करतोयस का? तो सांगतो, अगं नाही, मी उलट तिला सांगत होतो की आज मी गुपचूप भेटायला येतोय, त्यामुळे कुणीही तिकडे असता कामा नये. मग काय, साक्षीला प्लॅनच सुचतो, कर कर फोन कर आणि माझ्या समोर बोल. आता नाईलाजाने सचिनला कॉल करून ती सांगायला लागते आणि सचिन म्हणतो, अस्मी, अगं आज मी येणार आहे, कुणीही तिकडे असायला नको आहे. सचिनला जे बोलायचं होतं ते बोलताच येत नाहीये आणि आता त्याला सगळं उलट बोलायला लागले. त्यानंतर मग आता अस्मिता या सगळ्या घरच्यांना सांगण्याचा प्लॅन करत आहे की आज तुम्ही कुणीही इकडे थांबू नका. म्हणजे आता मी आहे ना. यावरती कल्पना म्हणते, वेळ लागलाय का तुला? अगं तुला एकटीला सोडून आम्ही कसं जाऊ? यावरती ती सांगते, मग काही काम कराल का तुम्ही? आता प्रियाला म्हणजे तन्वीला माझ्यासोबत पाठवा. आता अस्मिता तन्वीला का बोलवते? कारण तिला माहितीये की तन्वी एकदम लापरवाह आहे. ती आता कुठेतरी झोपून राहील आणि माझी आणि सचिनची भेट होईल. किंवा आता तन्वीने जरी पाहिलं तरी ठीक आहे, काही हरकत नाहीये, ती काय घरी जाऊन सांगायला जात नाहीये. मग आता इकडे हे सगळं झाल्यावरती अर्जुनने वेगळाच प्लॅन केलाय. अर्जुनने घरच्यांना आता पूर्णपणे विश्वासात घेत या तिघांना पकडण्याचा ट्रॅप रचलेला आणि त्याच वेळेला आता मात्र सचिन आणि इकडे साक्षी हे दोघं जण रेडी झालेत. साक्षी सांगायला लागते, चल माझ्यासोबत. यावरती सचिन म्हणतो, मी कुठे यायचंय? त्यावरती ती सांगायला लागते, हॉस्पिटलमध्ये. काहीही झालं तरी तुझ्या मुलाला जर का आपण आता इकडून घ्यायचंय तर तू तिकडे पाहिजेस, चल माझ्यासोबत. असं म्हणत ती त्याच्या हाताला धरते. हाताला धरून त्याला आता घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असताना इकडे तोपर्यंत प्रिया पण आले. तिघही जण ज्या वेळेला आता हॉस्पिटलमध्ये एंटर करतायत अस्मिताच्या रूम मध्ये, त्याच वेळेला पूर्णपणे पोलिसांनी दबा धरलाय आणि या तिघांना रंगेहात पकडलेलं आहे. आता मात्र साक्षी पळण्याचा प्रयत्न करते, पण तिला माहित नाहीये की तिच्यासोबत काय स्कॅम झालेला आहे. प्रियाला माहित नाही आपल्यासोबत काय स्कॅम. आणि तोपर्यंत आता इकडे अर्जुनने सगळ्यांना विश्वासात घेतलंय. सगळ्यांना विश्वासात घेऊन सत्य आता समोर आल्यामुळे आता अश्विन खरं तर पकडायला आलेला आहे, तो म्हणजे सचिन आणि साक्षीला. पण आता ज्या वेळेला त्याला प्रिया दिसले त्यावेळेला तर आता त्याचे धाबे दणाणलेत. त्याला तर धक्का बसलाय. सगळ्यांनी या तिघांना ट्रॅप रचत अगदी अचूकपणे पकडलंय आणि त्याच वेळेला अस्मिता धक्का बसलाय आणि आता पोलीस सांगत आहेत. पोलिसांना अर्जुन सांगतो, ते बघा, बाळाला पकडण्यासाठी ही लोक आली होती, पकडा ह्यांना. असं म्हणत प्रेक्षकांनो एकाच झटक्यात बाळाच्या ठिकाणी त्यांनी आता ठेवलेली वेगळीच वस्तू हे लोक उचलून चाललेले असतात. ते बाळ नसतंच, पण गडबडीमध्ये त्यांना कळत नाहीये. आणि हे सगळं होत असताना
सुभेदार परिवारांनी एकत्रित येत या तिघांचा बरोबर खात्मा केलेला आहे.